नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बोलणार आहोत शिफ्ट वाईज मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल, म्हणजे तुमच्या शिफ्ट नुसार किती पर्सेंटाइल येतील। कारण तुमची आता आन्सर की आलेली आहे पीसीबीच्या विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे। तुम्ही तुमचे पर्सेंटाइल तुमच्या शिफ्ट नुसार कॅल्क्युलेट करू शकता, ठीक आहे। पीसीएमच्या विद्यार्थ्यांसाठी पण असा एक व्हिडिओ येईल जेव्हा तुमची आन्सर की येईल तेव्हा, ठीक आहे। कॉमेंट सेक्शन मध्ये प्रत्येक विद्यार्थी त्याचे मार्क्स आणि त्याची शिफ्ट नक्कीच कॉमेंट करेल, प्रत्येक विद्यार्थी करेल, ठीक आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिफ्ट वाईज मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल बघणार आहोत, ठीक आहे। त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लास्ट व्हिडिओची विनर कशिश साळुंखे होती, जिला 1500 रुपीजचं प्राइस गेलेले। नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलचं सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, ठीक आहे। आणि व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपवरती खूप काही गोष्टी येणार आहेत, तुमचे काउन्सिलिंग, तुमचे कॅप राउंड्स, तुमचे सीईटी सेलने काही अपडेट सांगितली, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपवरती येते, म्हणून फुल होईल त्याआधी जॉईन करा। बोलूया आता आपण शिफ्ट वाईज डिफिकल्टी लेवल। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ठीक आहे। शिफ्ट वाईज डिफिकल्टी लेवल बद्दल बोलूया। तुम्हाला एक गोष्ट समजावी लागेल बाळांनो, 3 प्रकारच्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल ठरते, इझी, मॉडरेट, डिफिकल्ट। शिफ्टची डिफिकल्टी लेवल कोण ठरवतं रे बाळांनो? शिफ्टची डिफिकल्टी लेवल ठरवतात टॉपर्स। फॉर एक्झाम्पल, आता समजा 9 एप्रिलची शिफ्ट आहे, 9 एप्रिल, ठीक आहे। 9 एप्रिलची शिफ्ट 1 आहे सपोज। शिफ्ट 1चा टॉपर सपोज सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये टॉप जो स्कोर केला त्याने स्कोर केला 162, ठीक आहे, 200 आउट ऑफ। त्याच जागेवरती 9 एप्रिलची शिफ्ट 2, ठीक आहे। शिफ्ट 2 बद्दल बोलायला गेलं तर त्यांचा टॉपर सपोज तुमचा आहे 178चा। तर आता तुम्ही दोघं मार्क्स मिळून मला सांगा कोणती शिफ्ट डिफिकल्ट होती, कोणती इझी होती। जर याचा टॉपर कमी निघालाय म्हणजे ही शिफ्ट काय होती तुमची, डिफिकल्ट होती। जर याचा टॉपर जास्त निघालाय म्हणजे स्कोर करणे इझी होतं म्हणून जास्त टॉपर निघाला, म्हणजे ही शिफ्ट तुमची इझी होतं। गोष्ट समजली? डिफिकल्ट इझी शिफ्ट कसं काय ठरतात, है ना? कारण ही गोष्ट पण तुम्हाला माहित पाहिजे। आता बघूया, ठीक आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, शिफ्टच्या डिफिकल्टीनुसार तुमचे मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल चेंज होतात। फॉर एक्झाम्पल 3 मित्र आहेत, याचं एक्झाम्पल मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण दिलं होतं, पण तरी या व्हिडिओमध्ये शिफ्ट एक्सप्लेन करायची म्हणून समजून घ्या, ठीक आहे। याचं नाव आहे अमर, याचं नाव आहे अकबर, याचं नाव आहे अँथनी, ठीक आहे। 3 फ्रेंड्स आहेत। आता 3 फ्रेंड्स आहेत, याचे पण 90 मार्क्स आले, यांचे पण 90 मार्क्स आले, याची पण 90 मार्क्स आले, पण तिघांचे शिफ्ट वेगवेगळ्या होते। आता हे तिघं फ्रेंड्स काय म्हणतील, आपल्याला सगळ्यांना 90 मार्क्स पडले, आपले सगळ्यांचे सेम पर्सेंटाइल येणार आहेत? नाही, सगळ्यांचे वेगळे पर्सेंटाइल येतील। जर या तिघांपैकी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर याची शिफ्ट मीडियम राहिली तर 90 मार्क्स वरती सपोज याला 90 पर्सेंटाइल येत आहे, आणि याची शिफ्ट इझी आहे तर 90 मार्क्स वरती याला 88च पर्सेंटाइल येतील। याची शिफ्ट सपोज डिफिकल्ट आहे तर 90 मार्क्स वरती याला 92 पर्सेंटाइल येऊन लागतील। डिफिकल्ट शिफ्ट मध्ये कमी मार्क्स वरती पण जास्त पर्सेंटाइल येतात, त्याच जागेवर इझी शिफ्ट मध्ये तुम्हाला खूप जास्त स्कोर करायचा असतो, तेव्हा जाऊन तुमचे चांगले पर्सेंटाइल बनतात। गोष्ट समजते? ठीक आहे। आय होप तुम्हाला समजले असेल, नाही समजले परत रिपीट करा व्हिडिओला, ठीक आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, आतापर्यंत फक्त तुमचं 50% काम झालंय, 50% काम अजूनही बाकी, ते म्हणजे कॉलेज लिस्ट बनवणं। मी गॅरंटी देतो, जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, काउन्सिलर कडून बनवून घेतली, मी गॅरंटी देतो तुम्ही 100% एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार, ठीक आहे। लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी मार्क्स होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या बेस्ट कॉलेजेसमध्ये शिकताय। एकच गोष्ट व्यवस्थित केली, काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवून घेतली, डॉक्युमेंटेशन व्यवस्थित करून घेतले, आज बेस्ट कॉलेजमध्ये आहेत। आणि असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाइल होते, पण मनमर्जीने कॉलेज लिस्ट बनवायला गेले, जे मनात आलं, हे कॉलेज मला माहिती आहे हे पण टाकून देतो, ते मला माहिती आहे ते पण टाकून देतो। नाही, असे नसतात टाकायचे, ते आज 3rd लेवल कॉलेजेसमध्ये शिकताय, जरी चांगले पर्सेंटाइल होते तरी, ठीक आहे। तुमच्या मॅचिंग नुसार कॉलेज टाकावे लागतात, तुम्हाला कोणकोणत्या सिटीमध्ये लागू शकतात, तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या ब्रांच नुसार, प्रत्येक गोष्ट बघून काउन्सिलर तुमची कॉलेज लिस्ट बनवतात। काउन्सिलर तुम्हाला विचारेल तुम्हाला कोणती कॅटेगरी आहे तुमची, तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये पाहिजे, कोणत्या ब्रांचमध्ये पाहिजे, किती तुमची पर्सेंटाइल, त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल कुठं तुमचा नंबर लागू शकतो, आणि त्यानुसार तुम्हाला प्रिफरन्स लिस्ट भेटेल, म्हणजे तुम्हाला पहिल्याच राऊंडमध्ये कॉलेज लागायला पाहिजे, ठीक आहे। जेवढं लेट करणार, जेवढं लेट कॉलेज लागेल तेवढं कॉलेजची क्वालिटी कमी होत जाते, है ना। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळे काउन्सिलिंगचे फीचर्स आहेत, इथं तुम्ही वाचू शकता, ठीक आहे। आतापासून तर जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला कंप्लीट सपोर्ट प्रत्येक स्टेपवरती गाईड केलं जाईल, ठीक आहे। एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला भेटेल जो नेहमी तुमच्या सोबत असेल, कधी काही डाऊट आला कॉल करा, मेसेज करा, ते तुम्हाला बेस्ट कॉलेज पोहोचवण्यापर्यंत सोबत असतील, ठीक आहे, प्रत्येकाला, ठीक आहे। तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू। जर मिस्टेक झाली, कॉलेज खाली वरती झालं, तुमची 4 वर्ष तर बर्बाद होतीलच होतील, तुमच्या आयुष्याला पण एक वेगळी दिशा भेटून जाईल, ठीक आहे। म्हणून कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवा, प्रिफरन्स व्यवस्थित लावा, खाली वरती एक पण कॉलेज नको व्हायला। एक कॉलेज चुकलं, कारण गव्हर्नमेंट प्रोसेस आहे, एक कॉलेज चुकलं तुमची फायनलाइज होऊन जाते सीट, ठीक आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकली। आता 9 एप्रिलची जर शिफ्ट 1 बद्दल बोलायला असेल बाळांनो, 9 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची इझी होती, ठीक आहे। मी फक्त ई
एम आणि डी म्हणतो, ठीक आहे. ई एम डी. ई म्हणजे इझी, एम म्हणजे मीडियम, डी म्हणजे डिफिकल्ट, ठीक आहे. एवढं समजतं तुम्हाला, है ना. शिफ्ट 1 तुमची मीडियम इझी होती बाळांनो. त्याच जागेवर तुमची शिफ्ट 2 बद्दल बोलायला झालं तर ती तुमची मीडियम होती. आता फक्त ऐकत जा मी काय काय सांगतोय, त्यानंतर तुमचे मार्क्स वर्सेस तुम्हाला तुमचे पर्सेंटाइल माहित पडून जातील. मी काय सांगतोय ना ते ऐकत जा फक्त, ठीक आहे. आता 11 एप्रिल 10 एप्रिलला ऑफ होता, ठीक आहे. 11 एप्रिलची शिफ्ट 1 बद्दल बोलायला झालं डिफिकल्ट होती बाळांनो, शिफ्ट 2 मीडियम होती तुमची, ठीक आहे. त्याच जागेवर 12 एप्रिलची शिफ्ट 1 बद्दल बोलायला झालं तर तुमची शिफ्ट 1 डिफिकल्ट होती, शिफ्ट 2 तुमची इझी होती, ठीक आहे. आता हे कसं काय काढलं आम्ही डिफिकल्ट इझी, की टॉपर. आता जो सर्व्हे झाला, वेबसाईटचा जो सर्व्हे झाला, कॉलेज डोक्यो कॉलेज दुनिया यांनी जे सर्व्हेज केले त्यांच्या हिशोबाने आम्ही सांगतोय. आता गॅरंटेड आहे का की या शिफ्टचा टॉपर एवढाच निघाला होता? नाही, हे सगळ्या गोष्टी सर्व्हेने माहित पडतात, है ना. शेवटी तर ते सीईटी सेलच आहे बाबा डिसाईड करणार, है ना. चला, शिफ्ट 2 बद्दल झाला. आता 13 एप्रिल बद्दल बोलायला झालं, शिफ्ट 1 तुमची मीडियम होती, शिफ्ट 2 तुमची इझी होती, ठीक आहे. त्याच जागेवर 15 एप्रिल बद्दल बोलायला झालं तर तुमची इझी होती शिफ्ट 1, शिफ्ट 2 तुमची मीडियम होती, ठीक आहे. त्याच जागेवर 16 एप्रिल बद्दल बोलायला झालं, शिफ्ट 1 तुमची डिफिकल्ट होती बाळांनो, शिफ्ट 2 तुमची मीडियम होती, ठीक आहे. त्याच जागेवर 17 एप्रिल बद्दल बोलायला झालं तर शिफ्ट 1 तुमची इझी होती, शिफ्ट 2 तुमची मीडियम होती. ऍज कम्पेअर टू PCM, PCBचे पेपर्स थोडेसे इझी होते. आता तुम्हाला वाटेल काय बोलताय सर, आम्हाला तर एवढे डिफिकल्ट गेले. बेटा ओव्हरऑल अनालिसिस करा, ठीक आहे. तुम्हाला तुमचंच डिफिकल्टचं हे नाही करायचंय, ठीक आहे. ओव्हरऑल अनालिसिस केले तर PCMचे पेपर थोडे डिफिकल्ट होते ऍज कम्पेअर टू PCB, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण मॅथ्स हायर साईड होतो, मॅथची डिफिकल्टी लेवल जास्त होती ऍज कम्पेअर टू बायोलॉजी. चला, ही गोष्ट समजली तुम्हाला. आता बघूया, आता डिफिकल्टी लेवल तर समजली, आता मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल कडे वळूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमची इझी शिफ्ट असेल, आता जे पण मी मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल सांगणार आहे, सपोज मी सांगितलं 90 मार्क्सला 85 पर्सेंटाइल, असं जर सपोज मी सांगितलं, जर तुमची इझी शिफ्ट असेल तर तुम्ही काय करा, 10 मार्क्स याच्यात अजून वाढवा, 100 मार्क्सलाच तुमची 85 पर्सेंटाइल बनतील. त्याच जागेवर शिफ्ट तुमची डिफिकल्ट आहे तर तुम्हाला 90च्या जागेवर 80 करून घ्यायचं, 80 मार्कातच तुम्हाला 85 पर्सेंटाइल पडून जातील. गोष्ट समजते. हा कॉलम खूप महत्वाचा आहे, ठीक आहे. आता मी जेवढं बोललो नाही समजलं परत ऐका, ठीक आहे. चला, आता आपण बघूया, परत तुम्हाला इथं समजूनच जाईल. जर तुमचे 160 मार्क्स आले बाळांनो, तुमचे 99.5 पर्सेंटाइल बनतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जर सपोज तुमचे 100 डिफिकल्ट शिफ्ट आहे, की आता मी ऍव्हरेज शिफ्टचे सांगतोय, म्हणजे मीडियम शिफ्टचे सांगतोय मी, ठीक आहे. आता हे कोणतं सांगतोय मी, मीडियम शिफ्टचं. याच जागेवर डिफिकल्ट शिफ्ट मध्ये काय होईल बाळांनो, 160च्या जागेवर काय होऊन जाईल, 10 मार्क कमी करा, 150लाच तुम्हाला 99.5 पर्सेंटाइल भेटून जातील. त्याच जागेवर इझी शिफ्ट मध्ये काय होईल, 10 मार्क्स वाढवा, 170 लागतील तुम्हाला, किती, 99.5 पर्सेंटाइल पर्यंत पोहोचायला. गोष्ट समजते. ही गोष्ट समजली तुम्हाला. त्याच जागेवर आता 140 ते 160 मध्ये काय लागेल तुम्हाला, डिफिकल्ट साठी, इझी साठी, हे मीडियम साठी आहेत, है ना. आता डिफिकल्ट साठी काय लागेल तुम्हाला, 130 ते 150 कितीपर्यंत पोहोचायला, 98 ते 99 पर्यंत पोहोचायला. त्याच जागेवर इझी शिफ्ट मध्ये 150 ते 170 कितीपर्यंत पोहोचायला, 98 ते 99 पर्यंत पोहोचायला, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही बाकी डिफिकल्ट इझी करू शकता. फक्त 10 मार्क्स वाढवायचे, कशामध्ये, इझी मध्ये. डिफिकल्ट मध्ये 10 मार्क्स कमी करायचे. गोष्ट समजते, ठीक आहे. त्याच जागेवर बाकीचे पण पर्सेंटाइल करू शकतात. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला हे करून दाखवतो. 90 पर्सेंटाइल साठी मीडियम शिफ्टला किती लागतात, 95 टू 100 मार्क्स. त्याच जागेवर डिफिकल्ट शिफ्टला किती लागतील बाळांनो, 85 ते 90 मार्क्स. त्याच जागेवर इझी शिफ्टला किती लागतील बाळांनो, तुमचे 105 ते 120 मार्क्स, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येकाचे कॅल्क्युलेट करू शकता. 10 वाढवायचे, 10 कमी करायचे. कशामध्ये, 10 कशात वाढवणार, इझी शिफ्ट मध्ये 10 मार्क्स वाढवा, डिफिकल्ट शिफ्ट मध्ये 10 मार्क्स कमी करा. गोष्ट समजते. त्याच जागेवर तुम्ही हे बाकीचेही चेक करू शकतात. बघा आता 75 टू 85 पर्सेंटाइलला 65 पर्सेंटाइल, 75 टू 80 मार्क्सला 65 पर्सेंटाइल येत आहे. पण हे कोणतं आहे, मीडियम शिफ्टचं आहे. त्याच जागेवर तुम्ही डिफिकल्ट शिफ्ट बद्दल बोलणार किंवा इझी शिफ्ट बद्दल बोलणार तर डिफिकल्ट शिफ्ट मध्ये काय होईल बाळांनो, हे 65 टू 75 मार्क्सलाच तुम्हाला 65 पर्सेंटाइल बनून जातील. त्याच जागेवर इझी शिफ्ट मध्ये काय होईल तुमचं, इझी शिफ्ट मध्ये काय होईल, 85 टू तुम्हाला 95 स्कोर करावा लागेल 65 पर्सेंटाइल साठी, ठीक आहे. तुम्हाला 10 मार्क्स वाढवावे लागतील, है ना. तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमचे इझी शिफ्ट मध्ये थोडे मार्क्स वाढवायचे. आता बघा इथं तुम्हाला असं वाटेल की मला खूप जास्त मार्क्स लागत आहे तेवढे पर्सेंटाइल साठी, कारण बाळा तुमची शिफ्ट इझी होती. इझी शिफ्ट मध्ये तुम्हाला जास्त स्कोर करायला हवा होता तुम्ही,
है ना. ही गोष्ट आता बघा युट्यूबवरती तुम्हाला खूप व्हिडिओ भेटतील. ते काय सांगतील तुम्हाला, तुम्ही एवढे तरी मार्क्स स्कोर केले तरी तुम्ही एवढे पर्सेंटाईल बनून जाणार आहे, कारण यावेळी सगळ्यात शिफ्ट डिफिकल्ट होत्या. ही सांगणारे भरपूर भेटतील तुम्हाला. ही तुम्हाला रियालिटी चेक नाही दाखवणार. जेव्हा तुमचे रिझल्ट येईल ना तेव्हा तुम्हाला समजेल की यार हा युट्यूबर असं म्हणत होता, तेव्हा तुम्हाला समजेल की हा चुकीचा आपल्याला गाईड करत होता. आत्ताच ऍक्सेप्ट करा ना की आपले येणार आहे थोडेफार कमी पर्सेंटाईल येणार आहे. त्यात खोट्या आशेमध्ये का राहताय तुम्ही. जर तुम्हाला युट्यूबर सांगताय की तुमची येऊन लागतील, होऊन जाणार आहे, खोट्या आशेमध्ये नका राहू ना बाळांनो. हा जी गोष्ट पॉसिबल आहे मी ती सांगतो की हा कमी जरी मार्क्स राहिले, जर योग्य कॉलेज लिस्ट बनवली तर योग्य कॉलेज भेटू शकतं. ही पॉसिबिलिटी आहे. तुम्हाला चुकीचं का सांगायचं की 60 मार्क्सला तुम्हाला 95 पर्सेंटाईल येतील. हे चुकीचं आहे बाळांनो, है ना. ऍक्सेप्ट करा तुम्ही या गोष्टीला. बघा आता तुमचे चांगले पर्सेंटाईल येऊ किंवा वाईट पर्सेंटाईल येऊ, हे तुमचं 50% काम आहे बेटा. जे झालेलं आहे ठीक आहे, त्याच्याकडे आता लक्ष नका देऊ. आता लक्ष द्या 50% जे बाकीचं उरलेलं काम आहे ना, जर त्याला तुम्ही व्यवस्थित केलं तुम्ही एक बेस्ट लेवल कॉलेजमध्ये जाणार. मी तुम्हाला छोटंसं एक्झाम्पल देतो इथं, ठीक आहे, तेव्हा तुम्हाला समजेल. आता समजा ज्या विद्यार्थ्याचे सपोज कन्सिडर करा, ज्या विद्यार्थ्याचे कमी मार्क्स कमी आले, ठीक आहे, त्याचे मार्क्स कमी आले, जर त्याने हे 50% उरलेलं काम जर चांगलं व्यवस्थित केलं ना, काय कॉलेज लिस्ट, तो एक बेस्ट कॉलेजमध्ये जाईल, है ना. त्याच जागेवर ज्याचे मार्क्स खूप जास्त पण आलेले आहेत पण त्याने हे 50% काम जे ते व्यवस्थित नाही केलं ना, तो एक लो लेवल कॉलेजमध्ये जाईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे ना हे खूप इम्पॉर्टंट बोललेलो आहे मी, हे लक्षात ठेवा, है ना. म्हणून तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, आता चुकी नका करू, कुठेही चुकी नका करू. कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवा. तुमच्या पर्सेंटाईलच्या नुसार, तुमच्या मार्क्सनुसार जे योग्य कॉलेज भेटत असेल तेच टाका आणि त्यानुसारच तुमची काउन्सिलिंग वगैरे करून घ्या. व्यवस्थित कुठूनही करायची असेल बाळांनो करून घ्या काउन्सिलिंग, पण ना जेन्युइन माणसाकडून करा, ठीक आहे, जिथं तुम्हाला सपोर्ट भेटला पाहिजे. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. आणि ही काउन्सिलिंगची बॅच नाही आहे, कोर्स नाही, एक मिशन आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचवायचं आणि ते पोहोचवणार. म्हणून नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकली, त्याला नक्कीच जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.